हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? बरे असणार आशा आहे. मी पण बरी आहे. आजची आपली रोजच्या रुटीनमध्ये आजींना आपण सिंधी कढी बनवतोय, म्हणून मी आज तुम्हाला सिंधी कढीची कशी रेसिपी बनवतात ती दाखवते. म्हणजे कसं आहे, त्या आंटीने सांगितलं मी तसंच करते. मला काही आपली मराठी जेवण येत आहे, सिंधी कढी येत नाही, म्हणून म्हणजे आजींच्या जे जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. भाजी कढी असते म्हणून तिला ना भातासोबतच खातात, चपाती वगैरे याच्यासोबत नाही खात. आता हे कमसे कम 15 ते 20 मिनटं लागणार मला. हे बारीक पहिले तर थोडंसं गरम तेल करून घेतलं. ते भाज्या तळलेल्या ना तेच तेलामध्ये मी तेल टाकलं आणि त्याच्यामध्येच भाज्या वगैरे हे तळून घेतल्या. पहिले उकडून घेतल्यानंतर तळून घेतल्या थोड्याशा. आणि आता हे बेसन पण त्याच तेलामध्ये तळते, कारण की तेलचा परिणाम मी तेल खूपच कम टाकते आजींच्या जेवणामध्ये. आता चला तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी बनवायची. आता मी बेसन भाजते तोपर्यंत. बघा आता मी हे बघा कढी बनते, त्याच्यामुळं आता टाकणार याच्यामध्ये गरम तेल केलं. त्याच्यामध्ये आपण आता टाकूया मेथी दाणे, मेथी दाणे टाकले, कढीपत्ता टाकला, जिरं टाकलं, जिरं राई टाकायची, सगळं टाकून घ्यायचं. हे भाजून झाल्यानंतर हिंग पण टाकायचं, थोडीशी हिंग टाकायची. आता आपल्याला अंदाजाप्रमाणे. याची खुशबू इतकी भारी येते ना, खूप भारी येते. आणि हे सगळं असं झाल्यानंतर तडका, मिरची कमच खातात आजी, तुम्हाला माहिती आहे, म्हणून एकच मिरची टाकली. तिला तोडून थोडी भाजून घेतली. इतकं भारी खुशबू येते ना, खूप भारी कढीची रेसिपी. हे सारं आपण हे झाल्यानंतर हे मी बेसन आहे, याला बघा कसं एकदम लाल 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 झालं. तांबडा कलर झाला नाही याचा, तेव्हा असं कलर येत होतो. यांची ना कढी बनवताना ते कलर आलाच पाहिजे, तांबडा कलर येतो बघा. जे पण सिंधी कढी बनवत असेल ते मला सांगा की बाबा अशीच बनवतात का सिंधी कढी. आता याला ते एकदम कलर आलेला आहे असा. आता कलरच पाहिजे, असं त्यांना कलर म्हणजे आलाच पाहिजे. त्यांच्या कढीला कलर येत नाही तोपर्यंत ते कढी म्हणतच नाही. असं हालतच राहायचं, नाही तर कसं जळून जाईल. असा कलर बघा, असा कलर आला पाहिजे त्यांच्याकडे. ह्या आजींना ना खूप म्हणजे डिमांड असतात त्या आजींचे, त्याच्यामुळं ना मला सगळं नीटकं बघून करावं लागतं. आजी खूप म्हणजे स्ट्रिक्टली खायप्याच्या बारेमध्ये जरा पण ॲडजस्ट करत नाही. तोंडावर जास्त नाही बोलणार, पण पाठीमागं लय बोलतात बाबा. त्यासाठी ना मी त्यांना एकदम जसं त्यांना विचारूनच करते सगळ्या गोष्टी. आता हे बघा, हे असं झालं आहे. याच्यानंतर ना थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी, तुम्हाला दाखवू शकते. थोडंच गरम पाणी केलेलं आहे, जास्त गरम नाही आहे. नाहीतर खूप गरम नाही टाकायचं. कमसे कम 2 गिलास
2 गिलास गरम पाणी टाकलं आणि हे असं बघा गरम पाणी टाकून द्यायचं. असं त्यांची आली ना कलर आली ना खुश होतात. कलरच पाहिजे ना, असं हलवत राहायचं. याला सुलो करायची ना, अशी हलवत राहायची. गाठा नाही झाला पाहिजे, एकदम गाठ नाही झाली पाहिजे. गरम पाणी टाकलं ना तर गाठ होतं, पण मग ते फुटत नाही ना, त्याच्यामुळे तिला गरमच पाणी टाकावं लागतं आणि असं उकळू द्यायचं. हे बघा आता बघू शकता की अशी आता पातळ कढी झाली. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, भाज्या टाकून द्यायच्या सगळ्या, उकळू द्यायचं त्याला, खूप उकळू द्यायचं. तो उकळायला पाहिजे हे सगळं. हे सगळ्या भाज्या टाकायच्या, फुलावर, बटाटे, गवार, भेंडी, कोणी कोणी वांगे पण टाकतं. तर त्या आजींना काही वांगे आवडत नाही म्हणून मी वांगे काही टाकले नाही आहे. थोडीशी मिरची पण टाकू शकतात, थोडीशी हळद, शेंगा आणि फासवर तुम्ही त्याला येऊ द्या, फासवर उकळू द्यायचं. भरपूर पाणी टाकायचं त्याला, म्हणजे कसं ते पाणीमध्ये ना हे होऊन जातं. हे बघा भरपूर पाणी टाकायचं, पातळ झाली पाहिजे. हळद तर टाकतच नाही ते लोक, पण मला तर हळद बिना ते जमतच नाही. थोडीशी हळद टाकते, मिरची पण टाकतात. आणि हे याचं चिंचेचं पाणी आहे, ते चिंचेचं पाणी पण टाकायचं. झाली शिंदी कढी त्यांची. चिंचेचं पाणी टाकायचं. अशी पातळ आणि एकदम सूप ही झाली पाहिजे. आंटी बोलते बाबा खट्ट नको जास्त टाकू, थोडासा टमाटा टाक. मग मी टमाटा थोडंसं लाल करून घेते. तर कच्चा नको लागायला ना, उद्याच्याला ते आजी आणलाय अशीच बंद त्यासाठी ना. खूप बाबा आजी खूप स्ट्रिक्ट है. तुम्ही कैसे आप लोग कैसे बनाते बताना सिंधी कढ़ी मेरे को। तो आंटी ने जैसे बोला है वैसे मैंने सिंधी कढ़ी बनाया, देखिए ऐसे ही बनती है क्या। आता जोरात उकळ आला ना ते सगळं मी त्यांना देते. माझ्यासाठी एक मिरची टाकते. वाटणारच नाही बेसन आहे, एकदम असं म्हणजे हे झालेलं आहे. हे बघा हे भाज्या थोडं उकळू द्यायचं, एकदम फास्ट उकळलं ना ते चांगलं मिक्स होऊन जाईल. आणि बघा हे कोणी कोणी टमाटे कच्चेच टाकतात, पण ही आजी तुम्हाला सांगते ना, मी आजीला ना नाव ठेवायला होईल म्हणून मी बघा थोडेसे शिजवून घेते. आजी खूप नाव ठेवते. डायरेक्ट बोलतात की सिंधी लोकांची बराबरी कोणीच करू शकत नाही जेवण बनवणाऱ्यामध्ये. ठीक आहे बाबा, आम्ही तर करतो ना, आम्ही कामाला येतो, आम्ही थोडी घरात राहतो. ज्याची ज्याची पद्धतीची त्याला येतं. हे बघा मी अशी कढी बनवली. आता ही ती त्यांना 4 वेळेस बोला का 5 वेळेस बोला खायचं, तेवढ्या वेळेस खातील त्या. असं त्या आजींचा स्वभाव आहे. कढी म्हणलं ना 3-4 वेळेस खातात. मग ते शिजू देते आणि त्यांना
मीठ वगैरे टेस्ट करून घ्यायचं. उकळ येईल याला, खूप उकळ येईल आणि मस्त. हे बघा खट्ट जास्त नाही झालं, खूप खट्टी कढी असते पण त्यांना आता चिंचेचं काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, म्हणून मी साधीच सिंपल बनवली की बाबा त्यांना जरी घेऊन त्रास नको व्हायला. हे बघा आता याला उकड येईल ना, खूप छान लागते कढी. तुम्ही बनवून बघा शिंदी कढी. ही आता आपली शिंदी कढी तयार झाली. थोडंसं मीठ टाकून दिले स्वादानुसार. आजींना आता पापड तळून देते आणि बघा हे असले हिला उकळ येणार, खूप छान लागणार. पापड तळायचं आहे. तेलाचा नाही तळत, पापड असाच तळत असते. बघा किती छान उकळ आला. आता तुम्ही बघू शकता ती छान कढी मी त्यांना वाढून देईल तेव्हा तुम्ही बघा. हे बघा भात आणि कढी अशी त्यांना मी सर्व केलेलं आहे आणि आता ते खातील. आणि अशी माझी कढी बनवलेली कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. हे बघा ही कैसी बनी? कढ़ी बहुत अच्छी बनी है, अच्छा मस्त बनी है। हाँ, आप जैसे बताया ना मेरे को बनाने का वैसे ही मैंने बनाया. अच्छी बनी है, बहुत सिंधियों के जैसे। हाँ ठीक है, थैंक जैसे यू. सिंधी लोग बनाते ना वैसे ही बनी है। थैंक यू.